तर इथे अल अजीज अलिबाग संघाकडून खेळण्यासाठी आलेला आहे तो मात्र पंकज जाधव आपण पाहतोय. पहिल्याच बॅटच्या बाटल्या चेंडू इथे मात्र हवाई सफर गेलाय. पहिल्या चेंडूवर मोठा धडाका दिलाय. इथे मात्र फटका नाही मित्रांनो, अपोजिट टीमला लावलेला चटका आहे. कारण की या चेंडूमध्ये एवढा धमाका होता ना, म्हणजे पहिल्या चेंडूवर मात्र इथे आपले मध्ये इरादे स्पष्ट केलेत आणि पहिल्याच चेंडूवर मात्र घणाघातकी हल्ला केला. 6 धावांनी मात्र श्री गणेशा करतोय आणि अशा वेळी मात्र खरोखर पंकजनी मात्र आपली धमाकत ही खेळाची नजाकत दाखवतोय. आणि अशा वेळी मात्र पाहतोय तर प्रणित भोईरच्या पहिल्याच चेंडूवर मात्र मोठा प्रहार केलाय. काय मित्रांनो फलंदाजी पाहायला मिळते. दिग्गज खेळाडू मित्रांनो असंच नाही होत. त्यासाठी अतिशय अगदी पाहायला गेलं तर मेहनत करावी लागते, पराक्रमाची पराकाष्ठा करावी लागतात आणि आता इथे मात्र खरोखर चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, ती मात्र पंकज जाधवच्या बॅटमधून. इथे मात्र बॅटचा काढा लागून चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने जातो. तिकडे मात्र क्षेत्रक्षण ताईंना जोपर्यंत हातामध्ये सामवेल तोपर्यंत एक धाव नक्कीच घेतली गेली आहे. अशा वेळी मात्र एकच धावावर समाधान मानावं लागेल. साहिलला माहिती आहे की पूर्ण 2 धावा काढायला इथे मात्र थोडंसं जोखीम होती आणि अशा वेळी मात्र ती जोखीम घेतली नाही आणि इथे मात्र एकच धावेवर समाधान मानायला लागलं ते पंकज याला. आणि अशा वेळी मात्र पुढचा चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळला गेला आणि इथे ऑफ टिकला मात्र त्यांनी सांगितलं की सल्लामसलत केल्यानंतर मात्र सांगितलं गेलं की प्रणित भोईरला की अशा वेळी मात्र पंकजला कशा प्रकारची गोलंदाजी करायची आणि इथे मात्र साहिल मात्र फलंदाजी मार्ककडे असेल. साहिलकडे देखील मोठे स्ट्रोक आहेत. आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं की साहिलने ज्याप्रमाणे फलंदाजीला स्ट्रोक लावले, अगदी क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हणता येईल ना त्या पद्धतीची फलंदाजी आपण पाहतोय. हा जो खेळ चालू आहे शक्तिवर्धक खेळ चालू आहे. शक्तिवर्धक खेळामध्ये मित्रांनो पूर्णपणे फील्ड रिस्ट्रिक्शन पूर्णपणे बघितली तर फील्ड पूर्णपणे सजवलेली आहे ना, अगदी पूर्णपणे शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. तिकडे मात्र पाहिले गेलं तर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर अमर टावरी आपण पाहतोय. मिड विकेटच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. अशा वेळी मात्र सुरेख फलंदाज सुरेख गोलंदाज आहे तो अमर टावरी आपण पाहतोय. परंतु इथे मात्र पाहिलं तर प्रणित भोईर नक्कीच कमबॅक करतोय असं म्हणता येईल. परंतु इथे मात्र ज्याप्रमाणे एक टॉनिक लावलं होतं, खणखणीत ड्राईव्ह पाहायला मिळाला होता तो मात्र पंकजच्या बॅटमधून. इथे पाहतोय प्रणित भोईर कशा प्रकारची गोलंदाजी करेल. यावेळी पुन्हा आडव्या बॅटने प्रहार केला. तिकडे मात्र क्षेत्रक्षण तैनात आहे. तिकडे पुन्हा अमर टावरीकडे चेंडू जातोय. अगदी पाहिलं ना मिड विकेट काऊ कॉर्नरचा एरिया खाली पाहिला गेलाय. अशा वेळी मात्र पूर्णपणे पंकज त्याच पद्धतीची फलंदाजी करतोय. जमीनदस्त कार्पेटच्या माध्यमातून खेळला जातोय आणि एक एक दुहेरी धावसंख्या मात्र पुढे सरसावते. पहिला चेंडू जर वगळता 3 चेंडू सुरेख हाताळले आणि अशा वेळी मात्र आपण पाहतोय तर साहिलच्या बॅटला नजाकत आहे मित्रांनो. त्यावेळी त्याची क्रिकेटिंग शॉट म्हणता येईल ना तर पूर्णपणे जबरदस्त क्रिकेटिंग शॉट म्हणता येईल. कोणत्या दिशेने कसं खेळायचं ते हे मात्र साहिलला नक्कीच माहिती आहे. यावेळी बॅटच्या पट्ट्यात शॉर्ट बी मध्येचा चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे, परंतु इथे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण जरी तैनात असला ना तिथे मात्र कॉट सोडलाय. काय सोडलाय मित्रांनो, लोण्याचा गोळा हातामध्ये पडला होता. शेवटच्या क्षणाला हातातून निसटला आणि इथे मात्र एक धावेचा फटका आणि एक धावेने धावसंख्या पुढे सरसावली आणि इथे मात्र साहिलला मात्र एक जीवनदान मिळालंय. आणि अशावर साहिलचा खेळण्याचा इरादा नक्की होता की लॉंग ऑफच्या वरून जाण्याचा, परंतु थोडासा मात्र मिस झाला आणि अशा वेळी चेंडू भरपूर काळ हवेमध्ये राहिला आणि इथे मात्र इथे झेल सोडलाय. जे ह्याच्या हातून ही मोठी चूक झाली कारण की साहिल सारख्या धावसंख्या आहे ती 10 धावसंख्या आहे. प्रत्येक चेंडूवर एक एक धाव गेलेली आहे. 4 चेंडू 4 धावा आणि षटकार. यावेळी बॅटच्या बट्ट्यात चेंडू हवाई सफर. इथे मात्र मोठा फटका दणदणीत खणखणीत मेगा षटकार आपण पाहतोय. आपण यावेळी जर पाहिलं सर्वांच्या नजरा नक्कीच लागल्या गेल्या त्या सूर्यप्रकाशाच्या साडी जर आपण पाहतोय सर्व मॅचेस खेळतोय. कारण की ज्यावेळी पाहिलं ना तर हा मोठा फटका दणदणीत षटकार पाहायला मिळाला. कारण की ज्या इथे मात्र पंकज जाधव जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत षटकारांची आतषबाजी नक्कीच पाहायला मिळाली. गेली कित्येक वर्ष सातत्यपूर्व कामगिरी करत आहे. अलिबाग चा नाव आपल्या 7 समुद्र पार नेण्याचं काम नक्कीच करत आहेत. कुठेही असू दे टुर्नामेंट, पंकज बूम बूम माठ्या या नावाने नक्कीच प्रसिद्ध आहे. आणि अशा वेळी बघूया पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे, ती मात्र 16 धावसंख्या आपण पाहतोय. साहिल आपण मैदानामध्ये पाहणार आहात. आपण पाहतोय गोलंदाजी मार्ककडे येतोय.
पहिले षटक हाताळलं होतं ते मात्र प्रणीत यांनी दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय संदीप बटारे. काय मित्रांनो, हा नौकरचा फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं जातं ना, तर संदीप बटारेला आपलं नक्कीच ओळखतंय मित्रांनो. ज्यांनी अगदी आरटीपीएल असो, दहावीर चषक असो, कुठे कुठे त्याचं नाव घे थोडं कमी आहे, तो मात्र संदीप बटारे आपण पाहतोय. फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं जातं तो मात्र गोलंदाज इथे मैदानामध्ये येतोय. एक धावेचा फटका आपण पाहतोय. पुन्हा आपण पाहिलं तर अमित टवरीला आपण नक्कीच पाहतोय. संदीप बटारेकडे नजाकत आहे. संदीप बटारे गेली कित्येक वर्ष सातत्यपूर्व कामगिरी करत संघासाठी योगदान करत आहेत. हा नाव मित्रांनो असाच मोठा झाला नाहीये. संदीप बटारे म्हटलं गेलं तर खरोखर त्याच्या हातामध्ये जादुई करिश्मा आहे. तर नक्कीच मित्रांनो, चमत्काराला नमस्कार असेल, पराक्रमाला पोवाडा असेल, तर आपण नक्कीच काहीतरी इथे चमत्कार घडवेल का? आणि इथे मात्र पंकज जाधवला मात्र रोखण्याचं काम करेल का? आता मात्र धावसंख्या जर बोर्डवर पाहिली तर 17 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. परंतु इथे पाहूया संदीप बटारे काहीतरी असं इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. या हा हा इथे मग मी मुगस नाही म्हटलं मित्रांनो, फिरकीचा जादूगार ज्याला अप्रतिम असा गोलंदाज आरटीपीएल असो, दहावी चषक असो, कुठेही अगदी टुर्नामेंट अलिबाग मध्ये असो, पीएनपी चषक असो, कुठेही इथे मात्र पाहिलं तर त्याचा दिमागाचा खेळ असतो मित्रांनो. फलंदाज काय करतोय ना, त्याच्या अपोजिट मात्र मनामध्ये त्याच्या संदीप बटराच्या मनामध्ये चालू असतो मित्रांनो. हा 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 सुंदर अप्रतिम गोलंदाजी. मी मगाशीच म्हटलं की इथे मात्र पंकज जाधवला रोखण्याचं काम जर करेल ना, तो मात्र संदीप बटारे आपण पाहणार आहात. दिमागाचा खेळ आहे मित्रांनो. अगदी फलंदाजाच्या मनामध्ये काय चाललंय त्याच्या अपोजिट जर आपल्या मनामध्ये चालले असेल ना, तर तो अपोजिट एवढा शब्द जबरदस्त होतो ना, तर मित्रांनो खरोखर त्याची नजाकत वेगळी असते. हा इथे मात्र शॉर्ट पिच पुन्हा इथे चेंडू मला मात्र पूर्णपणे घेऊन खेळलाय आणि अशा वेळी मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी म्हणता येईल. त्याप्रमाणे संदीप बटारेला मी मगाशीच पाहिलं नव्हतं, परंतु आत्ता मात्र नक्कीच पाहतोय. कारण की त्यावेळी मात्र मी विराम घेतला होता. त्याच क्षणाला मात्र संदीप बटारे आपण पाहिलं तर तुषार चौलकर यांच्या समवेत बिस्तरी कंपनीमध्ये कार्यरत असलेले असले मात्र संदीप बटाराला आपण नक्कीच पाहतोय. इथे मात्र पाहिलं तर इथे मात्र चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण आहे. कोणतीही चूक होणार नाही. संदीप बटारेला माहिती आहे यावेळी देखील फिरकीचा जादूगार चमत्कार इथे मात्र मी बकाशीच म्हटलं की चमत्काराला नमस्कार असेल, पराक्रमाला पोवाडा असेल. कारण की मित्रांनो या दोन फलंदाजांना मात्र रोखण्याचं काम ज्यांनी केलंय ते मात्र संदीप बटारे आपण पाहतोय. पहिलं षटक किती महागड आहे मित्रांनो, 16 धावांचं. आणि पुढच्या क्षणाला जर पाहिलं ना, तर मित्रांनो 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडूंच्या खेळामध्ये दोन चेंडू निर्धाव आहेत. एक एक धाव आणि विकेटचा मात्र नक्कीच पतंग केलाय. साहिल सारख्या खंद्या फलंदाजाला मात्र माघारी परतवलंय. आपण पाहतो फलंदाजी मार्ककडे नक्कीच येतोय. तो फलंदाज आपण पाहतोय वैभव कांबळे. मित्रांनो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेल्या पहिल्या सामन्यामध्ये वैभव कांबळे. नजाकत आहे मित्रांनो गोलंदाजीला, परंतु आता मात्र गोलंदाजीपेक्षा फलंदाजीला महत्व देणं गरजेचं आहे. कारण की संघ थोडा अडचणीत आहे आणि अशा वेळी अडचणीतून बाहेर काढणं हे नक्कीच बघूया वैभव कांबळे करेल का. पंकज जाधवला देखील मात्र रोखण्यात मात्र यश संपादन केलंय, परंतु संदीप बटारेच्या हातामध्ये नजाकत आहे मित्रांनो. अगदी फिरकीचा जादूगार उगाच म्हटलं जात नाही मित्रांनो, कारण की त्या फिरकीच्या जादूच्या जोरावर त्यांनी मात्र 2च धावा खर्च केल्यात आणि संघाला मात्र रोखण्याचं काम केलंय. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली दुसरे षटक मार्गस्थ आहे. 18 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. एक विकेटचा पतंग झालाय आणि अशा वेळी मात्र काही चेंडू शिल्लक असतील या षटकातील. हा 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 सुंदर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मित्रांनो. ज्यावेळी चेंडू पडला ना, त्यावेळी लेग ब्रेक होईल की ऑफ ब्रेक होईल हा मधला प्रश्न. पण इथं अगदी गोलंदाजीच्या अगदी पाहिलं गेलं ना, तर फलंदाजाच्या मनामध्ये असेल. अगदी कुठल्या क्षणाला मात्र हा लेग ब्रेक आपल्याला माहिती असतो की हा चेंडू लेग ब्रेक टाकेल, पण कुठल्या क्षणाला हा ऑफ ब्रेक होईल हा माहिती नाही मित्रांनो. अशा वेळी संदीप बटाऱ्याने म्हटलं नक्कीच आपली इथे छाप सोडली.
संगम मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर संगमने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती, अगदी रोखून ठेवण्याचं नक्कीच काम केलं होतं. आज माझे मित्र नक्कीच माझ्या समवेत नक्की असतात. प्रदीपजी भोईर साहेब समालोचनाच्या माध्यमातून त्यांचा ना माझा मिलाप असतो, परंतु प्रदीप भोईर देखील एक चांगला प्रकारचा एक नौका अगदी धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे, ती मात्र 18 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. दुसरं षटक खेळ संपलेला आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर आपली 18 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ असणार आहे. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन येणार आहे तो मात्र संगम. संगम बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. नौकार संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू. इथे मात्र पाहिलं गेलं तर पंकजच्या बॅट मधून निघालाय दिखाया दम मिलेगा मॅक्झिमम. आणि अशा वेळी मात्र खरोखर चांगल्या प्रकारची खणखणीत षटकारांची आतिषबाजी जी थांबली होती ना, त्यांनी पूर्णपणे संदीप बटाट्याची ओव्हर खेळून काढली. आणि अशा वेळेस त्याला माहिती होतं की पुढच्या क्षणाला मात्र खेळाडू अगदी गोलंदाज मिळतील, त्याच्यावर मात्र प्रहार करणं नक्कीच इथे फायदेशीर ठरेल. परंतु अशा वेळी पूर्ण जर वाघ जर पाहायला गेला ना, तर वाघ अगदी पाहायला गेलं तर असा वाटतो की थांबतो नाही मित्रांनो, तर 2 स्टेप मागे जातो आणि जीत एवढी दहाड घेतो ना, ते दहाड नक्कीच इथे मात्र आपण पाहतोय. तो मात्र पंकजला आपण पाहणार आहात. दोन पद्धतीचा चेंडू इथे मात्र भास्करच्या चेंडू उडून जातोय आणि तिथे मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय. इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पंकज ज्यावेळी मोठे षटकार येत नाही ना, तेव्हा मात्र षटकारांची चौकारांची देखील आतिषबाजी करत असतो. आणि अशा वेळी मात्र धावतं फळक पुढे सरसावण्याचं काम नक्कीच करत आहे. धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे ती मात्र 28. जी धावसंख्या रोखण्यात कंजूस गोलंदाजी केली संदीप बटारे यांनी. आणि अशा वेळी मात्र पुढच्या क्षणाला मात्र षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करून धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या गेली आहे ती मात्र 28 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. तर पुन्हा संगम आपल्या संघासाठी मात्र कमबॅक करेल का, चांगले सामना करेल तो मात्र पंकज बघूया. यावेळचा देखील फटका पंची उडा भूर गेन गई कोसो दूर. काय मित्रांनो फलंदाजी पाहायला मिळते. संगमच्या पूर्णपणे त्यांनी निहारलंय पाहिलंय आणि अशा वेळी मात्र षटकारांची आतिषबाजी नक्कीच पाहायला मिळते. त्यावेळी चेंडू पीक केला ना, तिथे मात्र नक्कीच इथे मात्र डीप स्क्वेअरच्या दिशेने मोठा फटका लगावला गेलाय. आणि अशा वेळी मात्र इथं संगम मात्र खरोखर थोडासा मात्र अडचणीत आहे. कशा प्रकारची गोलंदाजी पंकजला करायची. पण तुम्ही जर घ्याल ना, तर अगदी मजबूत इरादे पक्के केलेत. तर संदीप बटाऱ्यासारख्या जर गोलंदाजाला पाहिलं तुम्ही, खेळाडू कोणताही असू द्या हो मित्रांनो, खेळाडू कोणताही असू द्या, परंतु मी माझी गोलंदाजी माझी नजाकत दाखवणार, अशा प्रकारची संदीप बटाऱ्याने गोलंदाजी केली. पंकज जाधव समोर होता तरी देखील त्याला रोखण्याचं काम केलं. परंतु इथे मात्र हातखंडे वापरतोय तो मात्र पंकज जाधवला आपमध्ये मोठे मोठे फटके नक्कीच आजमावतोय. नक्की मोठे मोठे फटके खेळल्यानंतर देखील मात्र त्याच्यामध्ये 6 आणि 4 धावामध्ये कन्वर्ट करतोय. इथे देखील थोडीशी मात्र जी लेंथ लागली ना, अगदी समोर जर पाहिलं तर फटक्यात खेळ थोडासा मात्र इथे आपण जर पाहिलं तर संगमच्या गोलंदाजीमध्ये थोडंसं महागडं ठरलंय. 16 धावा खर्च करतोय. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 34 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. रनअप मध्ये पुन्हा एकदा इथे मात्र पाहिलं तर थोडासा स्टार्टअप चुकवायचा प्रयत्न नक्कीच होत असेल, कारण की जो स्टार्ट पकडला होता. तर तुम्हाला आठवतंय मित्रांनो, ज्यावेळी T20 क्रिकेटचा मात्र शेवटचा सामना फायनलचा सामना चालू होता, तेव्हा ऋषभ पंत याने अगदी मध्ये ब्रेक घेतला होता. तिथे मात्र आपण पाहिलं तर एक जबरदस्त फटकेबाजी पाहिली होती. शेवटच्या क्षणाला 24 चेंडू 24 धावा असताना मात्र यावेळी बॅटच्या पट्ट्यात इथे मात्र कोणती मला फरक पडत नाही. तुम्ही मध्ये टॉप घ्या, मध्ये काही घ्या, माझी जी नजाकत माझी जी नजर बसली आहे ना, ती मी नजर तशीच कायम ठेवली आहे. तुम्ही कितीही एफर्ट लावा, कितीही काही करा, परंतु माझ्या नजरेला तुम्ही चुकवू शकत नाही. अशा पद्धतीची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. धावसंख्या जर पाहिली ना, तर 22 धावसंख्या एका षटकामागे मिळाले. संगम ज्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी केली ना, तोच आता मात्र संगम इथे मात्र अडचणीत सापडलाय. कारण की ज्यावेळी समोर जर आपलं पाहिलं तर बूम बूम माठ्या या नावाने प्रसिद्ध असलेला पंकज समोर आहे. आणि पंकजला कशी गोलंदाजी करायचं हे संगमला मात्र आता नक्कीच थोडासा मात्र दडपण आलंय. लोअरबोर्ड पद्धतीचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा उडवलाय. आता इथे मात्र
फटक्यात होता वजन, धावा मिळतील अर्धा डझन. काय मित्रांनो फलंदाजी पाहायला मिळते. ज्या ज्यावेळी मात्र अगदी पंकज सारख्या खांद्या फलंदाजाला मात्र संदीपने मात्र रोखलं होतं. पुढच्या क्षणाला संदीपने रोखल्यानंतर काही मात्र नजाकत केली. यावेळी मात्र 3 बॅक टू बॅक षटकार घेतलेत. हे असंच नाव मोठं झालं नाही मित्रांनो. अगदी पाहिलं तर पंकज जाधवचं नाव असं मोठं झालं नाहीये, कारण की त्यांनी घेतलेले त्याचे परिश्रम आहेत मित्रांनो. परिश्रमाची पराकाष्ठा केली. नंतर त्यांनी अगदी पाहिलं गेलं तर जबरदस्त आपल्याला फलंदाज निर्माण झाला. असा मात्र अलिबाग तालुक्यातील हा मोठा हिरा आपण पाहतोय. आणि इथे मात्र सरप्राईज गिफ्ट. इथे मात्र हा चेंडू भरपूर काळ हवेमध्ये आहे. डीप स्क्वेअर मात्र जातोय. ती क्षेत्ररक्षण अप्रतिम होतोय. तिथे मात्र एकच धाव समाधान मानायला लागेल. आणि अशा वेळी मात्र 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावती. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली. तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली 47 धावसंख्या. ज्यावेळी जर पाहिलं तर पहिल्या षटकामागे धावसंख्येचा व्यूहरचना पाहिली ना, तर पहिल्या षटकामागे 16 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या क्षणाला संदीप बटाऱ्याकडे चेंडू सोपवला ना, तेव्हा मात्र 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवला. तिसऱ्या षटकात पाहिलं तर थोडंसं अगदी पाहिलं तर संगम 29 धावा खर्च करतोय. त्याच्यामध्ये 4 षटकार असतील, त्यात पूर्वी 1 चौकार असेल, 1 धाव असेल. अशा प्रकारे 29 धावा तब्बल मिळवल्या गेल्यात. आणि यावेळी जर पाहिलं तर नौकार संघाकडून जर पाहिलं थोडीशी दयनीय अवस्था करून ठेवली, कारण की ज्या ज्यावेळी मात्र गोलंदाजी चांगली असताना जर हा करिश्मा करायचा असेल तर मात्र आपण पाहिलं तर अमर टावरीला मात्र काहीतरी नवीन चमत्कार घडवावे लागेल. मागच्या मॅच मध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत संघाला सावरलं, थोडंसं जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु आता मात्र जर पाहिलं तर त्यांनी जर आता जर रोख ठेवली आणि जर पंकज जाधवला रोखण्याचं काम केलं तर नक्कीच काहीतरी वेगळं समीकरण घडेल. कारण की या धावा जर पाहिल्यात तर धावा आपण पाहिलं 47. तत्पूर्वी आपण पाहतोय एक उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चांगल्या प्रकारचा एक ऑलराऊंडर प्रज्योतजी कुठे असाल तर व्यासपीठावर यावं. प्रज्योत कुठे असाल तर व्यासपीठावर यावं. तर पुन्हा मैदानामध्ये चलतोय मित्रांनो. अगदी पाहिलं 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे 47. इथे मात्र बघूया शेवटचं षटक आहे. आपण म्हटलं का डेट ओव्हर स्पेशलिस्ट ज्याला म्हटलं जातं 47. आपण पाहिलं पुन्हा एकदा ही उजवी येठू सोडून जरा पंचाने नक्की तिथे घोषित केलंय. तर संघाची धावसंख्या जर पाहिली तर 48, परंतु इथे पंकज हा वैयक्तिक 44 वर खेळत आहे. आणि बघूया हा विनिंग फटका पुणे 50चा फटका येईल का. यावेळी मॅचच्या फटका तिथे मात्र मोठा फटका. आजच्या दिवसातील हा पहिला अर्धशतकी खेळी पंकज जाधवच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. कारण की ज्यावेळी पंकज जर मोठे नजाकत खेळत असेल, इथे मात्र पाहिलं तर पहिली बॅट उचलली गेली आहे. इथे मात्र फ्रायडे आपण पाहतो 21 तारखेला हा जल्लोष निर्माण झालाय, तो मात्र पंकज जाधवच्या बॅट मधून आपण पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे हे वादळ रोखलं होतं त्याप्रमाणे वादळाची शांतता मित्रांनो पाहता आपण. वादळाची शांतता जेव्हा अगदी धीम्या गतीने होते ते वादळ येतं ना, ते वादळ येतं चक्रीत वादळ निर्माण झाले ते मात्र पंकजच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालंय. आणि आता मात्र बघूया पंकज ऑन द फायर होतोय. पहिला चेंडू जर पाहिला तर वाईट स्वरूपाचा होता. इथे मात्र अमर टावरीच्या गोलंदाजीवर 6 धावांचा मोठा फटका लगावला गेलाय. लोअरबोर्ड पद्धतीचा चेंडू, इथे मात्र नजाकत आहे. काय मित्रांनो फलंदाजी करतोय. चेंडू येणारा चेंडू फुटबॉल सारखा दिसला जातोय का पंकज भाई. इथे मात्र काय करतोय, करिश्मा करतोय. गोलंदाजी एवढी धारदार आहे. अमर टावरी सारख्या गोलंदाजाला देखील मोठे फटके लगावतोय. बॅक टू बॅक षटकार खेचतोय. मागच्या ओव्हर देखील संगमच्या ओव्हर देखील मात्र खणखणीत 3 ड्राईव्ह लावले. आणि आता देखील पाहताय तर मात्र 2 बॅक टू बॅक षटकार आपण पाहतोय. आता सर्व मंडळी मात्र आपण पाहिलं तर युट्यूबला लागले असतील, कारण की थेट प्रक्षेपण पाहत असतील, कारण की आपण दिवसभरात कामावर असतो. परंतु आता मात्र पूर्णपणे जॉईन झालं असतील या मात्र लिंकवर पूर्णपणे पाहण्यासाठी. तर सर्व तमाम क्रीडा रसिकांचं अगदी शब्द सुनवण्याने स्वागत करतोय. पुन्हा मैदानामध्ये घेऊन चाललोय. यावेळी देखील बॅटच्या पट्ट्यात चेंडू हवेमध्ये आहे. खेळाडू आहे, कोणतीही चूक होणार नाही. परंतु जी कामगिरी चूक बजावली ना ती मात्र पंकज जाधव यांनी. संघाला सावरलं. 2 षटकामागे 18 धावा होत्या. पुढच्या क्षणाला जर पाहिलं संघ अडचणीत होता, त्या क्षणाला मात्र पंकज जाधव रूपी वादळ या मैदानामध्ये गुंगावलं आणि एक धूमधार केली. आपण 50-56 धावांची खेळी खेळला आणि मात्र संघाला मात्र चांगल्या परिस्थितीत आणण्याचं काम जे केलं ते मात्र पंकज जाधव यांनी. धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय
60 आपण पाहतोय 60 धावा मात्र मैदानामध्ये इथे मात्र स्कोर बोर्डवर लागले गेले आहेत. जयद आपण पाहतोय फलंदाजी मार्कडे येतोय. खरोखर टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत केलं जाते, कारण की टाळ्यांच्या गजरात मित्रांनो खरोखर होईल नाही तर काय. मित्रांनो संघ अडचणीत होता, अशा टायमाला मात्र सावरण्याचं काम नक्कीच केलं. संदीप बटाराला त्याने अगदी सहजरित्या खेळून काढलं. पुढच्या क्षणाला माहिती आहे की संगम आहे, पुढच्या क्षणाला माहिती आहे की त्याच्यामध्ये टावरी मिळेल, परंतु त्यावेळी मात्र आपले हातखंडे वापरले, त्यामुळे मोठे फटके खेळायला सुरुवात केली. परंतु अजून देखील अभी तो क्लायमॅक्स आहे पिक्चर अभी बाकी आहे मित्रांनो. कारण की अजून जर पाहिलं तर नवखार संघ देखील तेवढाच फोटक फलंदाजीमध्ये बहरत असलेला खेळाडू आहे. कारण की नवखार कधीही हार मानत नाहीये, कारण की ज्या वेळी कितीही धावा करा परंतु तेवढ्याच जोखमीने अगदी उभा राहतो, तो मात्र नवकार संघ आहे आपण पाहतोय. जयद आपण पाहतोय यावेळी देखील तो देखील मात्र मोठा फटका लगावतोय. इथे मात्र दाखल झाल्या मात्र इथे खटकणीत षटकार खेचलाय आणि इथे मात्र पॅरेलल शॉट फॉर द 6 रन असं म्हणता येईल. कारण की ज्या वेळी मात्र पाहिलं गेलं तर जो काम अर्धवट सोडला होता तोच काम पुन्हा इथे मात्र जयद देखील करत आहे. कारण की ज्यावेळी पाहिलं तर जो विकेट पडला तिथे मात्र थोडासा स्टॉप लावला होता, पण तो स्टॉप नाहीये मित्रांनो. पुढच्या क्षणाला देखील तेवढीच पद्धतीने ताकदीचा वापर केला आणि खणखणीत षटकार घेतलाय. नॉर्मल पद्धतीचा तुम्ही चेंडू कुठल्याही पद्धतीचा टाका, परंतु इथे मात्र आम्ही फटक्यांची आतिषबाजी करणार. इथे ताकदीचा वापर, टायमिंग होतोय प्रॉपर, चेंडू धाडतोय सीमा पार. खरोखर चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. आणि इथे आता मात्र अमर टावरीला देखील तेवढ्याच पद्धतीची फलंदाजी इथे मात्र चांगल्या प्रकारचा पाहुणचार घेतोय. आणि या षटकामागे पाहिलं तर 4 षटकार घेतले मित्रांनो. जयत पण देखील पाहतो तर इथे मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. आणि अशा वेळी मात्र नक्कीच विकेटचा पतंग झाला. आणि इथे मात्र सांगता होतीये ती मात्र पहिल्या इनिंगची सांगता होतीये. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर मात्र 79. आजच्या दिवसातील हा मोठा आकडा आपण पाहतोय. 79 आजच्या दिवसातील ही मोठी धावसंख्या म्हणता येईल. 79 धावसंख्या 73 का सॉरी 73 सॉरी 73 72 झाल्या धावसंख्या. 73 धावसंख्येला प्रत्युत्तर द्यायचं आहे. तो मात्र आणि यश कडू यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. याचा थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहणार आहात. आणि अजून देखील दिवसाभरात तुम्ही पाहिला असाल. सगळ्या प्रकारचा तुमचा प्रतिसाद तुमचा नक्कीच मित्रांनो आहे. आणि याच दरम्यान मात्र तमाम क्रीडा रसिकांचा मी दीपक चोरगे पुन्हा मैदानामध्ये घेऊन चाललोय. आपण पाहिलं तर सेकंड इनिंगचा हा दुसरा सामना, रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र आपण पाहिलं तर कालभैरव नवखार उज्ज्वला सातमकर पुरस्कृत आणि अल अजीज अलिबाग यांच्या दरम्यान आपण पाहिलं. अल अजीज अलिबाग संघाने मात्र धावसंख्या उभारली 72. चेंडू द्यायचंय 73 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी मात्र नौकार संघ सज्ज असेल. नौकार संघामध्ये देखील चांगल्या प्रकारचे स्फोटक फलंदाज आहेत. या संघात देखील चांगल्या प्रकारचं भरणं आहे, चांगल्या प्रकारची फलंदाजी करू शकतात. या मात्र येणारं 2 षटक पूर्णपणे असतील. 2 षटकामागे पूर्णपणे या मॅचची काय असेल ती मात्र रूपरेषा समजेल. या मैदानामध्ये खेळण्यासाठी जो तो खेळाडू आपल्याला तत्पर असतो. कारण की ज्यावेळी या मैदान लाभलेलं आहे तो मैदान सुसज्ज असं मैदान आपण पाहतो. रिलायन्स इंडस्ट्री याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. कारण की त्यांचे देखील शब्द सुमनाने स्वागत करतोय. कारण की ज्यावेळी पाहिलं तर सर्वांचं इथे मात्र आपण पाहिलं सर्वांनी इथे मात्र चांगल्या प्रकारचं योगदान दिलंय. स्पर्धेतील आज पहिला दिवस आपण पाहतोय. चला मित्रांनो, नवखार संघ चला अजून एक मॅच व्हायचंय आपल्याला. उन्हाच्या तडाख्यामध्येच खेळायचं कारण की सूर्यप्रकाश मावळ तिकडे झुकत आहे. तटपर आपण पाहतोय 4 षटकांचा सामना असेल. उद्या देखील मजा येणार आहे कारण की गाव टू गाव आहे. आणि तिसऱ्या दिवशी मात्र शेवटचा आणि अंतिम दिवस तो मात्र 2 गाव 1 टीम असणार आहे.
आज देखील चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आज बघूया अल अदीज अलिबाग संघ मात्र चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. संजय आणि जय आपण पाहतोय, ब्लॅक टी शर्ट आपण पाहतोय तो संजय आणि नॉन स्ट्राईकला असणार आहे तो मात्र जय. त्याच्या नावामध्ये जय आहे, तर काहीतरी करिश्मा करावा लागेल, काहीतरी चमत्कार करावे लागेल, तरच या इथे मात्र काहीतरी नजाकत आपल्याला पाहायला मिळेल. या मैदानामध्ये आपण पाहतोय जय हा आपण पाहिलं तर नौका संघाकडून पहिल्यांदा खेळला होता, पहिल्या इनिंग मध्ये खेळला होता, त्यावेळी 31 धावांची नाबाद खेळी खेळला होता. मॅच विनिंग परफॉर्मन्स त्याला म्हणता येईल ना, तर मात्र जयकडून पाहिलं आपण मित्रांनो. गोलंदाजी मार्ककडे आपण पाहणार आहात मात्र लवकरा गोलंदाज सूरज पाटील आपण पाहणार आहात. पहिल्या सामन्यामध्ये थोडंसं महागडं ठरलं होतं, आपण पाहिलं तर विनोदनी मात्र सुंदर फलंदाजी केली होती. इथे मात्र बघूया सूरज पाटील कशा प्रकारची गोलंदाजी करेल, सामना करेल तो मात्र जय आपण पाहणार आहात. पॉवर प्ले शक्तिवर्धक खेळ ज्याला म्हणता येतात तो मात्र इथे असणार आहे. एक षटकाचा शक्तिवर्धक खेळ, या पॉवर प्लेचा चांगल्या प्रकारचा पाहुणचार घेणं गरजेचं आहे, परंतु बघूया या षटकामागे जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे, तर या मॅचला काहीतरी वेगळी कलाटणी मिळू शकते. 73 धावा प्रत्युत्तर देत असताना मात्र जय फलंदाजी मार्ककडे असणार आहे. सामना करेल तो मात्र मॅच ऑन होतीये. इथे मात्र जबरदस्त फटका इथे पाहायला गेलं तर लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. इथे पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं, एक धावेचा फटका श्री गणेशा केलाय. आणि इथे मात्र बघूया कशा प्रकारची फलंदाजी साकारेल तो मात्र संजय आपण पाहतोय. संजयकडे देखील चांगल्या प्रकारचे स्ट्रोक आहेत, चांगल्या प्रकारची स्फोटक फलंदाजी करू शकतो. यावेळचा चेंडू सुरेख पद्धतीचा हाताळण्याचा प्रयत्न, परंतु तेवढ्याच वेगावर नियंत्रणबद्ध गोलंदाजी झाली नाहीये. इथे मात्र ऑफस्टिंगला सोडून जाणारा चेंडू दरबडावंतर धावसंख्येत एकनी भर पडतीये. या एक धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. जर सामना जर खरोखर जिंकायचा असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे पंकजने मात्र सुरेख फलंदाजी केली तशी फलंदाजी मात्र नक्कीच नजाकत दाखवावी लागेल. सामना करतोय संजय. यावेळचा बॉल देखील तेवढ्याच पद्धतीचा होता. इथे मात्र लेझी क्रिकेट झालं मित्रांनो. अशा वेळी मात्र नो प्लस वन, इथे मात्र नो चेंडू घोषित करत आहे पण तटस्थ आहे जयेश भावकर. आपण पाहतोय फ्री हिट, एक नामी संधी असणार आहे ती मात्र जय याला. तर उघडा डोळे पहा नीट, चेंडू आहे फ्री हिट. तर मित्रांनो इथे चेंडू फ्री हिट असणार आहे, तर काय त्याचा नजाकत घेता येईल आणि इथे मात्र आपल्या संघासाठी टॉनिक देता येईल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय, एक धाव नक्की घेतलेली गेली आहे. आणि अशा वेळी मात्र धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय तर 4 धावसंख्या बोर्डवर लागली गेली आहे. शक्तिवर्धक खेळामध्ये पूर्णपणे क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल होतोय. आणि अशा वेळी मात्र 2 खेळाडू आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या दिशेने आहे, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. अशा वेळी मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करेल तर सूरज पाटील, त्यांच्याकडे दांडगा अनुभव त्यांच्याकडे मागे आहे, कशा प्रकारची गोलंदाजी करायचं हे त्यांना माहिती आहे. पण बघूया जय कितपर्यंत मजल मारतोय. यावेळचा बॉल जडमध्ये टाकला, पूर्णपणे ब्लॉकआउट पद्धती चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू हाताळला गेलाय आणि अशा वेळी बॅटचा कडा लागला आणि ते मात्र फर्स्ट स्लिप सेशनने मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे, तिथे चेंडू ट्रॅव्हल झाला. आणि अशा वेळी निर्धाव चेंडूची सांगता होतीये, कारण की सुवर्ण संधी होती, नामी संधी होती, ती मात्र जय याला पूर्णपणे खंदे खोलण्याची. परंतु अशा वेळी मात्र इथे सुरेख गोलंदाजी केली ती मात्र सूरज पाटील यांनी. हा सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. ज्या वेळीवर वेगावर स्वार आहे, नियंत्रणबद्ध गोलंदाजी आहे, लेग कटरचा मारा करतोय, अशा वेळी मात्र फलंदाजाला मात्र खेळणं अवघड होतोय. आणि इथे पाहिलं गेलं तर सुंदर अशी गोलंदाजीला धार आहे, कारण की ज्यावेळी नजाकत असते एक प्रकारे कलाटणी मिळतो आणि अशा वेळी रिव्हर्स इथे मात्र बघायला गेला तर खेळणं अवजड होऊ शकतो. अशा वेळी मात्र यशला देखील पाहिलं तर जयला देखील रोखण्याचं काम नक्कीच करत आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र प्रयत्न फसला आणि अशा वेळी मात्र वाईट प्लस विकेट ना. येस, यष्टीरक्षकाने काम चोख बजावलं आणि अशा वेळी मात्र जय मात्र माघारी परततोय. आपण जर पाहिलं तर सुंदर गोलंदाजीला पाहिलं तर थोडीशी कलाटणी मिळतीये. ज्या वेळी चेंडू पडला ना त्यावेळी मात्र चेंडूला नक्कीच थोडस कळ सोडलं जातो आणि अशा वेळी मात्र चेंडू विकेट किपरच्या दस्तानामध्ये जातोय. परंतु धावसंख्या जर पाहिली तर मी मागस मागस
मागच्या मॅच मध्ये देखील सांगितलं की ज्यावेळी मात्र वाईटचा मात्र इथे पाऊस पडतोय. कारण की आपण जर पाहिलं तर ज्यावेळी निगडे संघाकडून जी गोलंदाजी केली होती त्यावेळी देखील पाहिलं अगदी वाईट. परंतु अगदी जर तुम्ही जर पाहिलं ना मित्रांनो, ज्यावेळी आपण पाहिलं तर मार्केल होल्डिंगला देखील पाहिलं 13 वर्ष त्यांनी त्यांनी सर्व्हिस क्रिकेट खेळला परंतु एकही वाईट टाकला नाही. परंतु आपण 6 चेंडूमध्ये 2 ते 3 वाईट इथे पडतायत मित्रांनो. हा हा सुंदर गोलंदाजी इथे मात्र नजाकत आहे. फलंदाजाला काही समजत नाहीये, चकावत आहेत आणि अशा वेळी ऑफस्टिकला गोलंदाजी चेंडू पडला ना का त्यामध्ये कलाटी नक्कीच मिळते. अशा वेळी चेंडूला नक्कीच झार आहे. त्यावेळी मात्र फलंदाजाला मात्र खेळणं अवघड होतं आणि डावखुरा फलंदाजाला मात्र ती अगदी नजाकत आपल्या त्यांच्या हातामध्ये असते. बॅटच्या पट्ट्यात चेंडू चेंडू हवेमध्ये आहे. अशा वेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं दुखापतग्रस्त आहेत परंतु क्रिकेटची आवड ही मात्र मैदानापर्यंत नक्कीच नेत असते. कारण की त्याला क्रिकेट म्हटलं गेलं तर जीव का प्राण आहे असं खेळाडू नक्कीच असतात. दुखापतग्रस्त आहे तरी तो थांबला नाही, मी खेळणार. तर अशा वेळी नक्कीच रोहित आपण पाहतोय दुखापतग्रस्त आहे. यावेळेचा बॅटच्या पट्ट्यात चेंडू चेंडू हवेमध्ये डीप एक्स्ट्रा डीप पॉईंट दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय परंतु अशा वेळी मात्र चेंडू भरपूर काळ हवेमध्ये होता. परंतु इथे मात्र पाहिलं गेलं तर एकेरी दुहेरी धावसंख्ये मात्र चाई पुढे सरसावते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर लागली गेली ती मात्र 7 धावसंख्या. त्याप्रमाणे सुंदर गोलंदाजी केली सूरज पाटील. अप्रतिम. पहिल्या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरला होता परंतु दुसऱ्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे गोलंदाजी मार्ककडे येतोय नौका गोलंदाज अजय पवार. काय मित्रांनो गोलंदाजी आहे ती अजय पवार देखील चांगल्या प्रकारचा एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अजय पवार सामना करेल तो. इथे मात्र आहे तो संजय. संजयला पूर्णपणे रोखण्याचं काम केलंय, अमरला देखील रोखण्याचं काम केलंय परंतु आता मात्र अजय पवार कशा प्रकारची गोलंदाजी करेल. जिंकण्यासाठी 73 धावांना प्रत्युत्तर करत असताना नौकार संघ थोडस मात्र अगदी बॅकफुटर गेलाय. यावेळेचा बॅटच्या पट्ट्या चेंडू चेंडू हवेमध्ये शॉर्ट फाईन लेग दिशेने क्षेत्ररक्षण तैनात आहे. इथे मात्र कोणतीही चूक होणार नाही आणि विकेटचा पतंग होतोय. अशा वेळी मात्र दुसरा दिला जातोय तो मात्र संजयच्या स्वरूपात. संजय बाद होतोय. एक जुना जाणता खेळाडू ज्याने गेली कित्येक वर्ष आपल्या संघासाठी योगदान दिलं. भास्कर सातामकर हा मित्रांनो चेहरा नक्की लक्षात ठेवा. गेली कित्येक वर्ष, आज वय वर्ष जास्त भरपूर झालंय, 40+ आहे परंतु मित्रांनो त्यावेळी भास्कर सातामकर अप्रतिम असे त्यावेळीचे क्रिकेट देखील पाहिलं ना आताचा क्रिकेट देखील पाहिलं तर भास्कर सातामकर हा नाव अगदी कानाकोपऱ्यात गाजलेला असं नाव आहे तो भास्कर सातामकर आपण पाहतोय. नौकार संघाचा एक मोठा हिरा आपण पाहिलं पूर्वी आपण पाहतोय. चला यावेळी मात्र सामना करेल तो मात्र अजय पवारच्या गोलंदाजीचा. इथे मात्र चेंडूला उचली मिळतोय देवी तेवढ्याच चपळाईने चेंडू पॅड बदलला गेला. इथे मात्र एक धावेचा लेग बाईच्या स्वरूपात इथे मात्र मिळतोय. धावसंख्येत मात्र एकनी भर पडते. अगदी धीम्या गतीने खेळ चाललाय, कोणतीही प्रकारची जोखीम नाहीये, कोणत्या प्रकारचा इथे ज्याप्रमाणे धीम्या गतीने चालत असं देखील आम्हाला देखील समालोचना तेवढाच शांत पद्धतीने करावं लागतं. ज्यावेळी धुमाकूळ असतो ना त्यावेळी देखील आम्हाला समालोचन करायला देखील मजा येत असते परंतु यावेळी उसळी मिळते ना मित्रांनो अप्रतिम गोलंदाजी. काय वेगावर स्वार आहे, वेगावर स्वार असून नियंत्रणबद्ध गोलंदाजी ज्याला म्हणता येईल ना ती मात्र आपण पाहतोय ती अजय पवार यांची. हे वेगावर स्वार आहे. अगदी त्याप्रमाणे आपण ऑस्ट्रेलिया पिचवर आपण जर पाहिलं ना त्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं ते चेंडू अगदी धीम्या गतीने येत होता परंतु आता मात्र पिच टणक झालाय. हा हा सूरज पाटील हा हा डाव्या हाताने 1 हँडेड कॅच आपण पाहिलं आणि अशा वेळी मात्र अमित टावरीला देखील माघारी परतावं लागतंय. इथे येतोय तो हजेरी लावून जातोय. संत गतीने चाललोय परंतु याच्यानंतर जो सामना होईल ना तर मित्रांनो येथून जो संघ जिंकेल तो मात्र जय मल्हार अलिबाग या छोट्या छोट्या अगदी खेळाडूंनी 90च्या खेळाडूंनी मात्र इथे धुमाकूळ गाजवलाय. प्रणित भोईर ज्यांनी गोलंदाजी केली तो मात्र प्रणित भोईर आपण पाहतोय. दोन्ही संघ मात्र जय मल्हार अलिबाग आणि अल अजीज अलिबाग संघ होऊ शकतो का तर मात्र येणारा क्षण सांगून जाईल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जिंकण्यासाठी 73 धावांचं योगदान देणं आहे भास्कर सातमकर आणि
अजय इथे मात्र बघूया प्रणित भोईर ही जोडी मैदानामध्ये आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजय पवार गोलंदाजी करतोय. थेट आपण प्रक्षेपण पाहतोय तो मात्र कौस्तुभ पाटील, साहिल कोंडसकर आणि यश कडू यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हो सुंदर गोलंदाजी, सुंदर टप्पा चूक पद्धतीचा ऑफ टिकला तो ऑफ टिक गोलंदाजी करतोय. इथे मात्र खरोखर नजाकत आहे गोलंदाजीची. ज्याप्रमाणे चेंडू अगदी पडल्या पडल्या चेंडू अगदी विकेट किपरच्या दस्तानामध्ये जातोय, परंतु या वेगावर स्वार आहे, नियंत्रणबद्ध गोलंदाजी आहे आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतीये. बॅटच्या पट्ट्या चेंडू इथे मात्र प्रणित भोईरच्या बॅट मधून निघाला घणाघातकी हल्ला आणि इथे मात्र संघासाठी टॉनिक दिलाय. कुठेतरी संघ थांबला होता त्याप्रमाणे इथे मात्र एक टॉनिक दिलाय. प्रणित भोईरच्या बॅट मधून निघालेला एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवर मात्र एक मोठा फटका लगावला गेलाय आणि अशा वेळी मात्र आपली बॅटिंगची नजाकत नक्की दाखवणं गरजेचं असतं. कारण की आपण अगदी मोठ्या मोठ्या मॅचेस मध्ये खेळत असतो, आपल्याला खेळायला संधी कमी मिळते आणि संधीचं सोनं करणं आपण या पद्धतीची फलंदाजी करू शकतो असं दाखवणं नक्कीच आपल्याला इथे दिसतंय. गोलंदाजी मार्कडे येतोय साहिल. कारण की एखादी संधी अशीच असते की संधीचं सोनं आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण श्रीलंकेच्या पाकिस्तानच्या मॅच समोर महेंद्रसिंग धोनीला वनडाऊनला पाठवलं होतं, टू डाऊन. इथे मात्र त्यावेळी मात्र महेंद्रसिंग धोनीने मात्र अप्रतिम अशी फलंदाजी करतच कप्तानला दाखवलं होतं की मी फलंदाजी करू शकतो. तिथूनच मात्र महेंद्रसिंग धोनीची मात्र कारकीर्द सुरुवात झाली आणि अशा वेळी मात्र बघूया चांगल्या प्रकारची गोलंदाजी साहिल. अशी इथे मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. प्रणित भोईर आपण पाहतोय एक मोठा खेळ आपल्याला नक्कीच आपल्या बॅट मधून पाहायला मिळेल का? साहिलच्या गोलंदाजीचा चांगला पाहुणचार घेऊ शकतो का सामना? इथे मात्र धावसंख्या 15. पुन्हा एकदा प्रणित भोईरच्या बॅट मधून निघालेला हा हवाई हल्ला चढवलाय आणि दुसरा खणखणीत ड्राईव्ह आपण पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दुसरा षटकार. प्रणित भोईर ऑन द फायर. प्रणित बँडेड फटका पडायला पाहायला मिळतोय. काय मित्रांनो फलंदाजी, मी मागाशीच म्हटलं की ही एक आपल्याला नामी संधी असते. संधीचं सोडं नक्कीच भास्कर सातमकर देखील त्याला सांगतायत कशा प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे, परंतु इथे मात्र छोटे छोटे खेळाडू घडत असतात. यावेळेचा चेंडू हवेमध्ये स्लोअर वन पद्धतीचा चेंडूला मात्र बॅट तुमची घुमली गेली आणि इथे मात्र चेंडू अगदी हलवार पद्धतीचा आला आणि इथे मात्र तुम्हाला मात्र माघारी परतवलंय ते मात्र प्रणित भोईर याला. आणि अशा वेळी मात्र देखील साहिल चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि अशा वेळी 3 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव, दुसऱ्या चेंडूमध्ये खणखणीत ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. तिथं इथे मात्र तिसऱ्या चेंडूवर मात्र विकेट मिळवतोय ऋषाल सालावकर. काय मित्रांनो इथे नवीन नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वी आपण पाहणार आहात थेट प्रक्षेपण. प्रदीपजी भोईर देखील पाहत असेल. एक उत्कृष्ट समालोचक आपण पाहिलं तर नौकार गावाचं बुलंद आवाज त्यांची टीम इथे खेळतीये. आणि इथे मात्र पंचांकडे दाद मागितली. पंचांनी मात्र अगदी पाहिलं स्टंपच्या मधोमध आणि इथे मात्र लेग बिफोर अँड बॅक टू पवेलियन सालावकर. अशा वेळी पूर्णपणे आपण पाहिलं तर पूर्णपणे नौकार संघाला अलिबाग संघाने बॅकफुटवर नेण्याचं काम नक्कीच केलंय. कारण की धावसंख्या एवढी उभारली 73 धावा. आपण पाहिलं संदीप बटारेची जर ओव्हर पाहिली तर सुंदर टाकली होती आणि अशा वेळी मात्र संघाला अडचणीत आणलं होतं, परंतु पंकज जाधव मात्र पूर्णपणे स्तब्ध झाला होता. आणि अशा वेळी मात्र ज्यावेळी संघ आला ना त्यावेळी मात्र त्याच्यावर प्रहार करण्यात मात्र यश संपादन केलं. त्यावेळी मात्र 29 धावा एका षटकामागे मिळवल्या त्या मात्र संगमच्या. आपण जर पाहतोय इथे महेश सालावकर आपण पाहतोय. सर्वांना नामी संधी मिळतीये. सुंदर पद्धतीची गोलंदाजी साहिल देखील आपण पाहतोय. लास्ट बॉल आहे. अशा वेळी आपण पाहतोय साहिल मात्र बघूया 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. अशा वेळी मात्र एक खणखणी षटकार नक्कीच प्रणित भोईरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि इथे मात्र शॉर्ट फाईन लेगचा एरिया खाली आहे आणि इथे खणखणीत ड्राईव्ह जातोय तो मात्र 4 धाव्यांसाठी. शेवटचं षटक असणार आहे. धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 25.
25 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय. मॅच मध्ये औपचारिकता राहिली आहे तर मित्रांनो यायचंय आणि खेळायचंय असं झालेलं आहे. प्रत्येक खेळाडू मात्र इथे फलंदाज येतोय तो हजेरी लावून जातोय. आता मात्र गोलंदाजी मार्ककडे येतोय वैभव कांबळे. पहिल्या इनिंगचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला वैभव कांबळे आपण पाहतोय. आता मात्र गोलंदाजी मार्कडे पण फलंदाजी मार्कडे असणार आहे तर मात्र भास्कर सातामकर आपण पाहतोय. इथे मात्र बॅट घुमली जातीये. चेंडू अगदी हलवार पद्धतीने विकेट किपरच्या स्थानामध्ये जातोय. अशा वेळी गेली कित्येक वर्ष आपल्या संघासाठी नवखार गावाचं नाव अगदी साता समुद्र पार नेण्याचं काम नक्कीच भास्कर सातामकर यांनी केलेलं आहे. पुन्हा एकदा त्या वेगावर स्वार झाला. वेगामध्ये अगदी नियंत्रणबद्ध गोलंदाजी म्हणता येईल. कारण की मित्रांनो पाहिलं ना ज्यावेळी अगदी स्लोअर वन पद्धतीचा चेंडू हाताळला होता पुढच्या क्षणाला आपण पाहिलं तर अगदी एक फास्टर वन गोलंदाजी केली असा मात्र नक्कीच वैभव कांबळे आपण पाहतोय. सुंदर पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतो. सातामकरला मात्र पूर्णपणे जखडून ठेवलंय आणि इथे मात्र कोणतेही खंदे खोलून देत नाही. 3 चेंडू मात्र सुरेख टाकलेत आणि 3 चेंडू निर्धाव पद्धतीचे हाताळले गेलेत. गोलंदाजीला नजाकतच वेगळी आहे. आपण पाहिलं इथे मात्र सहज इथे खेळून काढतोय. इथे मात्र रोहित पाटील आपण पाहतोय चेंडू स्टॉप झालाय. अशा वेळी मात्र एकच धाव समाधान माल. इथे मात्र भास्कर तुम्ही जर खेळला असेल तर मला देखील खेळण्याची नामी संधी मिळू द्या महेश म्हणत असेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. याच पद्धतीने मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेला. एकदा मात्र काऊ करण्याच्या दिशेने क्षेत्ररक्षकांना इजा आहे आणि इथे मात्र एक धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. शेवटचा चेंडू असणार आहे तर मित्रांनो आपण पाहणार आहात अल अजीज अलिबाग संघाचा कर्णधार आणि जय मल्हार अलिबाग संघाचा कर्णधार. हा चला दोन्ही संघांनी त्वरित यायचं आहे कारण की वेळ तुमच्याकडे कमी आहे. बघा ना 5 वाजलेत. अगदी कालोख लवकरात लवकर होतो आणि त्या अंधारामध्ये खेळण्यापेक्षा प्रकाशाच्या अगदी सूर्यप्रकाशाच्या उजेडामध्ये खेळा. सूर्य मावळ तिकडे झालेला आहे परंतु बघूया वैभव कांबळे आपण पाहतोय आणि इथे विराज आहे मला वाटतंय. विराज ना ओके. नाणेफेकीचा कौल होतोय. उदयजी जवके साहेब आपण पाहिलं तर उपाध्यक्ष राष्ट्रवादी माननीय श्री उदय शेठ जवके